घर मालकाबरोबर फोनवर झालेले बोलणे पतीने पत्नीस सांगण्यास सुरुवात केली. घर मालकाच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने सोसायटीने पाणी देण्यास नाकारले. त्यावर पतीने घर मालकाला जाब विचारला, तुमच्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसतानाही तुम्ही आम्हाला तुमचे घर राहण्यास कसे दिले आणि त्याची कल्पनाही आम्हाला कशी दिली नाही. त्यावर घरमालक म्हणाले, ती किरकोळ बाब असल्यामुळे अशी समस्या निर्माण होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी यातून काहीतरी मार्ग काढतो, असे आश्वासन मालकाने त्या दोघांना दिले. पती पत्नी एकमेकांना धीर देत होते, पण तो विचार मात्र त्यांच्या मनातून जात नव्हता. आता पुढे कसे होणार आणि काय करायचे या विचारातच संपूर्ण रात्र निघून गेली. शेवटी पहाट झाली. सकाळी 11 वाजता मालक स्वतः त्या पती पत्नीस भेटण्यास घरी आले. आल्यानंतर त्यांनी केलेले सर्व प्रयत्न त्यांनी सांगितले. त्या प्रयत्नांना मात्र यश काही आले नाही. ते ऐकताच ते दोघे अनेक प्रश्न मालकाला करू लागले. आता कसे होणार, आम्ही पाण्याशिवाय कसे राहणार. त्यावर मालक म्हणाले, मी तुमच्यासाठी दुसरे नवीन एक घर शोधतो आहे. हे ऐकताच ते दोघेही स्तब्ध झाले, कारण जे त्या दोघांसोबत घडले ती काही किरकोळ बाब नव्हती. आता मालकाने नवीन घर शोधण्यास सुरुवात केली.